नमस्कार. कोल्हापुरी खाद्य संस्कृतीमध्ये मी राजश्री तुमचं स्वागत करते. आज आपण बघणार आहोत कोल्हापुरी पद्धतीने तांबडा पांढरा रस्सा कसा बनवायचा. तर ही पण रेसिपी माझी आजी बनवून दाखवणार आहे तुम्हाला. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मटण कसं शिजवायचं आणि याचं सुकं मटण कसं बनवायचं ते दाखवलं होतं. तर मटणाच्या रश्श्यापासून आपण तांबडा आणि पांढरा रस्सा कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत. तर मटण गाळून घेतल्यानंतर जे पाणी उरतं ते आपण रश्श्यासाठी वापरणार आहे. तर इथे एका भांड्यामध्ये जवळजवळ अर्धी वाटी तेल गरम करायला ठेवलं. तेल चांगलं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचंय बारीक चिरलेला कांदा. इथे 2 कांदे मी याच्यासाठी वापरले. कांदा चांगला भाजल्यानंतर याच्यामध्ये घालायचे सुके मसाले. तर 4 चमचे इथे घरचा कांदा लसूण मसाला घातला. त्याच्यानंतर 2 चमचे रेड चिली पावडर घातली कलरसाठी आणि अर्धा चमचा हळद घातली. आता हे सुके मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये मसाला घालायचा. तर सुक्या मटणसाठी जो आपण मसाला घातला होता तोच आपण मसाला तांबड्या रश्श्यासाठी पण वापरणार आहे. तर ओला मसाला चांगला आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत. तर एक 4-5 मिनिटं आपल्याला चांगला परतल्यानंतर इथे तेल सुटायला लागतं. आता इथे बघा मसाल्याला चांगलं तेल सुटायला लागलं. आता इथे आपण घालणार आहे मटणाचं जे शिजवून घेतलेलं पाणी होतं ते. तर आपल्याला जर जास्त प्रमाणात रस्सा करायचा असेल तर त्याच्यासाठी थोडंसं गरम पाणी करून घालायचं. आता याच्यामध्ये घातलं 1 चमचाभर मीठ आणि चांगले उकळी काढून घेतली. आता याला उकळी आल्यानंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. तर चांगली दणदणीत अशी उकळी काढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथे आपला तांबडा रस्सा तयार झाला. आता याच्यानंतर आपण पांढरा रस्सा कसा बनवायचा ते बघणार आहे. याच्यासाठी 2 नारळ फोडून त्याचं खोबरं बारीक असं चिरून घेतलं. आता हे खोबरं आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घेऊया. त्याच्यानंतर इथे एका भांड्यामध्ये कॉटनचा कपडा घेतला आणि बारीक केलेलं खोबरं सगळं त्याच्यामध्ये घातलं. आता याच्यातलं जेवढं निघेल तेवढं दूध आपण नारळाचं असं गाळून घेऊया. हे बघा या पद्धतीने आपल्याला नारळाचं दूध काढायचं आहे. तर असंच आपण बाकीचं पण खोबरं वाटून त्याचं दूध काढून घेतलं. आता आपण याच्यासाठी लागणारा मसाला तयार करूया. तर इथे 2 चमचे खसखस घेतलं. खसखस चांगलं तव्यामध्ये भाजून घ्यायचं आहे आपल्याला. 1-2 मिनिटं भाजल्यानंतर आपण याला काढून घेऊया. त्याच्यानंतर घालायचे आपल्याला पांढरे तीळ. 2 चमचे पांढरे तीळ घातले याच्यामध्ये. तर 2 मिनिटं इथे पांढरे तीळ भाजून घेतले. त्याच्यानंतर काढून घेऊया. आता त्याच्यानंतर घालूया कांदा. तर 2 मीडियम साईजचे कांदे तव्यामध्ये घातले. आता कांदा भाजण्यासाठी थोडंसं तेल घालूया वरून 1 चमचाभर. त्याच्यानंतर कांदा परतून घेऊया. आता याच्यामध्ये घालूया आलं आणि लसूण. तर इंचभर आल्याचे तुकडे घातले. 5-6 लसूण पाकळ्या घातल्या. तर चांगलं परतून घेऊया. आता याच्यामध्ये घालूया काजूगर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर 15 ते 20 इथे काजूगर याच्यात घातले. तर चांगले परतून घेऊया आणि गॅस बंद करूया. आणि आता हा मसाला सगळा थंड करून बारीक वाटून घेऊया. तर फोडणीसाठी लागणारा इथे मसाला घेतला. दालचिनी, स्टारफूल, लवंग, काळी मिरी आणि हिरवी वेलची. त्याच्यानंतर 2 हिरव्या मिरच्या इथे बारीक कट करून घेतल्या उभ्या चिरून. 2-3 तमालपत्र घेतली. त्याच्यानंतर इथे एका भांड्यात थोडंसं तेल गरम केलं. त्याच्यामध्ये खडा मसाला सगळा घातला. खडा मसाला चांगला भाजल्यानंतर याच्यात घालायचं आहे आपल्याला हिरवी मिरची. चांगले परतून घेऊया. त्याच्यानंतर आपण जो मसाला बारीक करून घेतला होता तो मसाला याच्यात घालायचा.
मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा। तर मसाल्याला बघा एक 2-4 मिनिटांमध्ये तेल सुटायला लागलं। तर आता चांगला मसाला भाजून घेतल्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला मटण शिजवून घेतलेलं पाणी, मटणाचा स्टॉक घालायचा आहे आपल्याला आणि चांगली याला मीठ घालून उकळी काढून घ्यायची। मीठ थोडं बेतानेच टाकायचं कारण आपण मटण शिजताना मीठ टाकलं होतं। आता याला बघा मस्त अशी उकळी यायला लागली। तर आता गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि त्याच्यामध्ये नारळाचं दूध घालायचं। नारळाचं दूध घातल्यानंतर उकळी काढायची नाही, नाहीतर मग दूध फाटतं। तर थोडंसं गरम करून घेतलं की ते आपला पांढरा रस्सा तयार झाला। तर तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि माझ्या आजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते पण सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।